नमस्कार. आज बनवत होतो आम्ही खीर कुर्मा. त्याच्यासाठी साहित्य दाखवतो तुम्हाला काय काय घेतलंय ते. हे बदाम, काजू आणि बारीक शेव, साखर आणि दूध आणि इलायची घेतली. इलायची बारीक कुटून घेतो. इलायची घेतली. आता आणि मडकं ठेवलंच आहे गरम करायला. त्याच्यामध्ये घी टाकलाय मी आणि घी मध्ये जरा शेव कुर्मा व्यवस्थित फ्राय करून घेऊया. व्यवस्थित फ्राय झाले की नंतर त्याच्यात ड्रायफ्रूट टाकायचे. का ड्रायफ्रूट मग शिजेल व्यवस्थित आणि घीचा फ्लेवर पण येणार त्यांना ड्रायफ्रूटला. ड्रायफ्रूट टाकून घेऊ. साखर टाकू. साखर आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आपण टाकून घेऊ शकतो. गोड जेवढं गोडपणा तेवढं येणार, थोडं टाकणार तेवढं. आणि इलायची टाकू. मग इलायचीने टेस्ट येतो व्यवस्थित. टाकली इलायची. आता त्याच्यामध्ये दूध टाकून देऊ. दूध गरम करून घेतलंय पहिलं, मग खीर पटकनच होईल. दूध टाकलं. हे बघ असं झालंय. आणि आपल्या खीरला उकळ येऊ देत, मग तोपर्यंत आपण खायला तयार होऊ खीरचं. हे बघा आपली खीर तयार झाली आहे. आणि किती टेस्टी बघा, कशी एकदम क्रीमी झाली आहे आणि खमंग आणि टेस्टीच झाली आहे. खूपच छान झाली आहे. वाव, किती भारी आहे. खूपच छान आणि खूपच टेस्टी. एक नंबर. असं वाटतं अजून खातच बसावं.